आज आम्ही निघालेलो आहे PMPML अंतर्गत ज्या 11 ट्रिप्स आहेत त्यातल्या ट्रिप क्रमांक 3 ला। ही आहे आमची AC बस। या ट्रिपमध्ये आज आपण बघणार आहोत आंबेगाव येथील श्री स्वामीनारायण मंदिर, आंबेगाव येथील शिवसृष्टी, वर्वे येथील त्रिमंदिर आणि बालाजी मंदिर केतकावळे। आमच्या या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आता आम्ही दिवसभर खूप धमाल करणार आहे, मजा करणार आहे। आणि आता पहिलं ठिकाण स्वामीनारायण मंदिर बघून मग शिवसृष्टीला आम्ही निघालो आहे। हे आहे पुण्यापासून जवळच असलेलं स्वामीनारायण मंदिर। अत्यंत स्वच्छ सुंदर असं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी कोरीव काम केलेलं बघायला मिळेल। जर तुम्ही या मंदिराला कधी भेट दिली नसेल तर नक्की या मंदिराला भेट द्या। खूप सुंदर स्वच्छ आणि भव्य असं हे मंदिर आहे। आता आम्ही आलेलो आहे शिवसृष्टीमध्ये। तर इथे हे आपल्याला मोठंच्या मोठं प्रवेशद्वार दिसते आणि हे पूर्ण सगळं पार्किंग एरिया आहे। हा त्यांना यायचंय त्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत या, तोपर्यंत फक्त 50 रुपये तिकीट आहे, त्याच्यानंतर तिकीट वाढणार आहे। इथे शिवसृष्टीमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे आणि गेल्या गेल्याच आम्हाला एक शो दाखवणार आहेत, जो शो 36 मिनिटाचा आहे। तो शो बघून मग आम्ही पुढे शिवसृष्टी बघणार आहे। बलाढ्य साम्राज्य निर्माण करणारे कित्येक शूरवीर कर्तबगार सम्राट, पुष्यमित्र शुंगापासून ते महाराजा विक्रमादित्यापर्यंत, राजराजेश्वर चोळापासून ते शंकरदेव यादव आणि विजयनगरच्या कृष्णदेवरायापर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्यभूमी। इथे पहाराही महान फुगून जातो, उखडून जाणारे ते अभद्र। बाळराजे, आमची खात्री आहे गजाननाचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहेत। अगदी कृतीकरांनाही लाजवेल असं स्वराज्याचं आरमार सिंधू सागरात अभिमानाने विहार करू लागले। जगाच्या इतिहासात अनेक शूरवीर सेनानी योद्धे राजे होऊन गेले, परंतु या सर्वांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान सदैव अग्रस्थानी असेल। काय काय बघायला मिळणार आणि आता काय काय तुम्ही बघणार आहात ते संपूर्ण मॉडेल समोर ठेवलेले आहे, त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया। पहिला आहे सरकारवाडा। इथं आपल्याला दुर्गवैभव दालन, शस्त्र दालन आणि 2 शो बघायला मिळतात, आग्र्याहून सुटका आणि श्रीमंत योगी। जिथं आपण आता आहोत ते आहे रंगमंडळ हे दालन। इथं आपल्याला स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कालचक्र अनुभवायला मिळालं, जो तुम्ही सगळ्यांनी आता शो बघितलात। आता भविष्यामध्ये शिवसृष्टीमध्ये काय काय बनणार आहे, भव्य दिव्य असं नाट्यगृह बनणार आहे, ज्या नाट्यगृहामध्ये आपल्याला जाणता राजा हे लाईव्ह नाटक पाहता येणार आहे। या समोर कॅफेटेरिया आहे, कोकणी पद्धतीचं खानपान आपण इथे खाऊ शकणार आहे। पुढे बघा बाजारपेठ आहे, अशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरती बाजारपेठ बांधून घेतलेली आहे। एका बाजूला 21 आणि एका बाजूला 22 दुकानं असलेली ती भव्य बाजारपेठ। ती आता बाजारपेठ आपल्याला गडावरती पूर्णतः बघायला नाही मिळत, काही अवशेष उरलेले किंवा काहीसा भाग उरलेला बघायला मिळतो। ती पुन्हा एकदा अनुभवता यावी, बघता यावी म्हणून आपण शिवसृष्टीच्या 3ऱ्या ते 4थ्या टप्प्यामध्ये ती बाजारपेठ देखील पूर्णतः बनवत आहोत। पुढे बनणार आहे इमारत। त्या इमारतीमध्ये आपल्याला 3 शो पाहता येणार आहेत, एक खानदेरी उंदीर लढाईचा प्रसंग, पन्हाळगडचा युद्ध प्रसंग आणि श्रीमंत योगी शो। छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आपल्याशी बोलत आहे असा शो असणार आहे। पुढे आहे राजमाची। या माचीवरती आपण तोफेचा अनुभव घेऊ शकणार आहे, शिवकाळामध्ये कशा प्रकारे तोफ चालवली जायची याचा अनुभव आपण राजमाचीवर घेऊ शकतो। पुढे आहे राजसभा, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1684 रोजी रायगड किल्ल्यावरती संपन्न झाला। पण त्यावेळी जशी राजसभा गडावरती होती तशा आता आपल्याला बघायला मिळते का?
आपण आता जाणार आहोत. भवानी मातेचं मंदिर आहे, त्याच्यासमोर गंगासागर तलाव बांधलेला आहे. या टप्प्यामध्ये आपल्याला ही वास्तू बघायला मिळते. त्यावेळी आदिलशाहीमध्ये भवानी माता असल्यामुळे महाराजांना दर्शन घ्यायला भेटायचं नव्हतं, म्हणून महाराजांनी देवीचं मंदिर बांधलं प्रतापगड किल्ल्यावरती आणि अफजलखानच्या वधानंतर तिथे भवानी मातेची स्थापना केली. आणि तसंच अगदी मंदिर तशीच देवीची मूर्ती तिथे देखील तुम्हाला बघायला मिळते. त्याच्यासमोरच गंगासागर तलाव आहे. असा रायगड किल्ल्यावरती गंगासागर तलाव पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून तसाच गंगासागर तलाव हे मंदिराच्या समोर तुम्हाला पाहता येते. पुढे आहे लोहगड आणि गोमुखी दरवाजा. गोमुखी दरवाजा म्हणजे जोपर्यंत दरवाजाच्या जवळ जात नाही तोपर्यंत दरवाजा आपल्याला दिसत नाही. दोन असं वाटतं की एक तटबंदी आहे, तो एक बुरुज आहे. शत्रूला फसवण्यासाठी तो दरवाजा आपल्याला गडकोटांना पाहायला मिळतो. सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुद्धा आपला गोमुखी दरवाजा बघायला मिळतो. रायगड किल्ल्यावर सुद्धा आहे. आणि ज्या मंदिरामध्ये आपण आता जाणार आहोत भवानी मातेच्या, त्या मंदिरात जातेवेळी सुद्धा तुम्हाला गोमुखी दरवाजा बघायला मिळेल. पुढे आहे महाद्वार आणि तटबंदी. 21 एकरचा भव्य प्रकल्प आहे. त्याला चारी बाजूने अशा प्रकारे महाद्वार आणि तटबंदी असणार आहे. आणि आपल्या इथे अश्वशहारीची सुरू होत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना त्याचा अनुभव घेता यावा, प्रशिक्षण घेता यावं म्हणून आपण इथे मोठ्या स्केलमध्ये अश्वशहारी सुरू करत आहोत. असा शिवसृष्टीचा 21 एकरचा भव्य प्रकल्प आहे. आता या दालनाचं वैशिष्ट्य काय? छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिया खंडामध्ये टोटल 13 ओरिजिनल पेंटिंग्स आहेत. त्यामध्ये 6 ओरिजिनल पेंटिंग्स आपल्या दालनामध्ये बघायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हे एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबईमध्ये. तिथे देखील ते फक्त 1 फुटाचं आहे, पण इथं आपल्या जवळून बघता यावं, त्याचा अभ्यास करता यावा म्हणून मोठ्या स्केलमध्ये लावलेला आहे. इकडे आहे ते ब्रिटिश म्युझियम लंडनमध्ये. तुमच्या पाठीमागे आहे वरती ते देखील ब्रिटिश म्युझियम लंडनमध्ये आहे. उजव्या बाजूला आहे ते ॲम्स्टरडॅममध्ये आहे. इकडे आहे समोर ते देखील नेदरलँडमध्ये आहे. आणि आतापर्यंत आपण जे 4थीच्या पुस्तकामध्ये चित्र बघत आलेलं आहोत ते चित्र आहे पॅरिसमध्ये. आता या चित्राचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे चित्र काढून घेतलेलं आहे निकोल मनोची या गृहस्थांनी. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांची जेव्हा पुरंदरच्या 10च्या वेळी भेट झाली तेव्हा मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत एक व्यक्ती आले होते भारत फिरण्यासाठी म्हणून. त्यांचं नाव आहे निकोल मनोची. तेव्हा त्यांनी महाराजांचं फक्त वर्णन करून ठेवलं होतं, चित्र नव्हतं काढून घेतलं. आणि चित्र काढून घेतलेलं आहे एका मुघल चित्रकाराकडून. त्यांचं नाव आहे मीर मोहम्मद. आता मुघल चित्रकार आपलं महाराजांचं चित्र कसं काढेल म्हणून त्याला लाच देऊन पैसे देऊन हे निकोल मनोची यांनी चित्र काढून घेतलेलं आहे. आता चित्रांबरोबरच दालनाचं आणखीन एक वैशिष्ट्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः आघाडीवर जाऊन त्यांच्या लढाया केलेल्या आहेत. त्यातले 6 लढाईचे प्रसंग आपण या दालनामध्ये लावलेले आहेत. थोडक्यात माहिती लावलेली आहे. पहिली लढाई आहे केंजरगडची लढाई, दुसरी वनी दिंडोरी, तिसरी मुधोळ, चौथी उंबरखिंड, 5वी कोल्हापूर आणि 6वी जावली. ही केंजरगडची लढाई तरी महाराजांचा राज्याभिषेक अगदी 1 ते 1.5 महिन्यावरती आला होता, तरी महाराज लढाईमध्ये उतरले, त्यांनी लढाई जिंकली आणि तो गड देखील काबीज केला. समर्थ रामदास स्वामी यांनी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी म्हणून समर्थ रामदास स्वामी यांचा आनंदवर भुवनी हा इथे एक संवाद लावलेला आहे. इथे मराठीमध्ये, तिथे हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये सुद्धा आहे. आपण आता भवानी मातेचं दर्शन घ्यायला जाणार आहोत.
आता आपण निघालो आहे दुर्ग वैभव या सेक्शनमध्ये, जिथे आपल्याला प्रत्येक किल्ल्याची प्रतिकृती, किल्ल्याची माहिती, काही छायाचित्रे आणि काही ठिकाणी आपल्याला एक छोटी फिल्मसुद्धा दाखवण्यात येणार आहे. शिवसृष्टीमध्ये खालच्या बाजूला खूप मोठे असे कॅन्टीन आहे. चहा, कॉफी तसेच इतर अनेक पदार्थ इथे उपलब्ध असतात. तसेच वॉशरूम्स देखील अतिशय स्वच्छ आहेत. आता आहे अजून 2 शो बघण्यासाठी आपण जाणार आहे. शिवसृष्टी बघून झाल्यानंतर पुणे बेंगलोर हायवेवर असलेल्या वर्वे गावातील त्रिमंदिर येथे आम्ही आलेलो आहे. संपूर्ण संगमरवरी आणि अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं हे मंदिर अगदी बघण्यासारखं आहे. अतिशय स्वच्छ, सुंदर आणि देखणं असं हे मंदिर आहे. त्रिमंदिर बघून आमच्या शेवटच्या ठिकाणी म्हणजेच केतकावळे इथे बालाजीच्या दर्शनाला आलो. पुण्याच्या आसपास बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. तुम्हाला पण जर अशी ट्रिप करायची असेल तर PMPMLच्या वेबसाईटवर जाऊन तिथे अधिक माहिती तुम्हाला मिळू शकेल. धन्यवाद.